दिनांक 16/1/2026 रोजी जव्हार नगर परिषदेत आमदार हरिश्चंद्र भोये, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी जव्हार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व आदिवासी विकास महामंडळ संचालक श्री दिलीप पटेकर यांच्या उपस्थितीत स्थायी समिती व विषय समितीचे खातेवाटप प्रक्रिया बिनविरोध संपन्न. उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, सर्व सदस्यांची निवड झाल्यानंतर आमदार हरिश्चंद्र भोये यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, आम्ही जव्हार नगर परिषदेच्या निवडणुकीत मैत्रीपूर्वक लढलो आणि अजितदादा गट हा आमचा मित्रपक्ष आहे. त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याने मित्रपक्ष म्हणून आम्ही पाणीपुरवठा सभापती हे पद राष्ट्रवादीचे नगरसेवक इम्रान मेमन यांना दिले. त्याचबरोबर उपनगराध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत यांनी सांगितले, आम्ही मैत्रीपूर्वक लढलो. गावाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहे आणि कुठल्याही मतदारांची दिशाभूल झालेली नाही. आम्ही येणाऱ्या 5 वर्षात सर्व एकत्र येऊन गावाच्या विकासाकडे लक्ष देऊन गावाचा विकास घडवणार. तसेच राज्यात भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजितदादा यांची युती असताना जव्हार नगर परिषदेत स्वबळावर भाजपने एखादी सत्ता काबीज केली. राष्ट्रवादी, अजितदादा व शिंदे शिवसेना गट युती करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भाजपची एखादी सत्ता आल्यानंतर अजितदादा गटाने बिनशर्त पाठिंबा दिला आणि पाणीपुरवठा सभापतीपद आपल्या पदरात पाडून घेतले. तसेच भाजपचा राज्यातला मित्रपक्ष शिंदे सेना यांनी नगर परिषदेत विरोधकांची भूमिका घेतली आहे. पाहूया पुढे मित्रपक्ष म्हणून भाजप शिंदे सेनेला जवळ घेते का आणि शिंदे गट शिवसेना ही जव्हारमध्ये भाजप सोबत जाते का? आता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. साहेब, जव्हार नगर परिषदेवर एक हाती भाजपची सत्ता आली. आज या ठिकाणी सर्व खातेवाटप झाले. आता भविष्यात नगर परिषदेच्या विकास कामाकडे आपण कुठल्या पद्धतीने साहेब लक्ष देणार आहे? 108 वर्षानंतर प्रथमच इतिहास घडला. भारतीय जनता पार्टीला जव्हारकरांनी या ठिकाणी भरभरून अशी सत्ता दिलेली आहे आणि येत्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी या नगराचा विकास प्रचंड करणार आहे. कारण या ठिकाणी राज्यात सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे, केंद्रातसुद्धा सत्ता भारतीय जनता पार्टीचं आहे. गावातील सर्व नागरिकांना एकत्रित घेऊन त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी जव्हार नगराचा आम्ही विकास करणार आहोत. आमचे सभापतीसुद्धा सगळे ॲक्टिव्ह आहेत, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आणि कधी जे झालं नाही ते ह्या 5 वर्षामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. साहेब, निवडणुकीमध्ये जव्हारमध्ये भाजप स्वबळावर लढले. अजितदादा गटाकडून ते स्वबळा म्हणजे त्यांची आणि शिंदे गटाची युती होती. या ठिकाणी अजितदादा गटाकडून बिनशर्त पाठिंबा देण्यात आला भाजपला आणि बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर 2 दिवसामध्ये खातेवाटप झालं आणि त्यामध्ये अजितदादा गटाचे जे नगरसेवक होते किंवा जे बिनशर्त पाठिंबा देणारे होते त्यांना पाणीपुरवठा सभापती देण्यात आला. म्हणजे विरोधात लढायचा आणि मग एकत्र येऊन आणि खातेवाटप इथे करायची. त्याबद्दल साहेब काय बोलणार तुम्ही? अजितदादा गट राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष आहे. आम्ही राज्यामध्ये सत्तेत आहोत, त्यामुळे या ठिकाणी आम्ही सुद्धा सत्तेत एकत्र झालो आणि त्या ठिकाणी आम्ही त्याच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे. जव्हारचं समीकरण शिंदे गट आणि अजितदादा असं युती होती आणि भाजप स्वबळावर होती. म्हणून मैत्रीपूर्ण लढत दिली होती ना, मैत्रीपूर्ण लढलो होतो. ते आमचे मित्र आहेत, त्या दृष्टीनेच आम्ही या ठिकाणी त्यांना सत्तेत घेतलं. साहेब, शहरामध्ये जी शहराची परिस्थिती झालेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे रस्ते बघा, गटारी बघा, लाईटीचा अनेक प्रश्न आहे जव्हारमध्ये. एखादी सत्ता आहे. साहेब, शेवटचा प्रश्न, आपण याकडे कसं नियोजन कसं बघणार? आगे आगे क्या होता है देखते रहो, थोड़े देर में हो जाएगा. या ठिकाणी आपल्यासोबत उपनगराध्यक्ष कुणाल उदावंत आहेत. साहेब, आपण काय बोलणार? जव्हारकरांनी आम्हाला एक हाती सत्ता दिली. त्या सत्तेच्या बळावर आज आम्ही नगरपालिकेमध्ये सर्व स्थानापन्न झालेलो आहोत आणि स्थानापन्न झाल्यानंतर आज आपली सभापती निवड ही सर्व बिनविरोध, सर्व खात्याचे सभापती हे सर्व बिनविरोध निवडून आले. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन करेल आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व मित्रपक्ष अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे
त्यांचेसुद्धा मी अभिनंदन करेल. काही ही निवडणूक सर्वानुमते बिनविरोध झाली आणि जव्हार गावच्या विकासासाठी नक्कीच आता चालना मिळेल. का जव्हार गाव जे गेल्या 8 वर्षामध्ये जी जव्हार गावची प्रगती रखडलेली आहे, ती प्रगती नक्कीच जव्हार गाव एक चांगल्या पातळीवर व पर्यटनामध्ये एक अव्वल दर्जाचं शहर हे जव्हार शहर होईल अशी नक्कीच खात्री आणि आशा बाळगतो. अजितदादा शिंदे हा आपला मित्रपक्ष आहे आणि जव्हारचं जे समीकरण होतं ते आपण स्वबळावर आणि ते दोघे एकत्र आणि मग तुम्ही बोलले आमचा मित्रपक्ष म्हणून आम्ही बिनशर्त पाठिंबा आणि त्यांना सभापतीपद वगैरे दिलं असं जे काही चित्र दिसतोय. तर या ठिकाणी साहेब तुम्हाला असं वाटत नाही का की जे मतदार आहे ते मतदाराची थोडीशी दिशाभूल झाली या ठिकाणी? अजिबात नाही. कारण इलेक्शन आम्ही लढताना कुठेही कोणाबरोबरही कुठल्याही प्रकारचा वाद न होता एकदम मैत्रीपूर्ण अशा लढती आम्ही केल्या. म्हणजे मैत्रीपूर्ण लढतीमध्ये सर्व जव्हारकरांनी आम्हाला एकतर्फी कौल दिला आणि कौल दिल्यानंतर अजित पवार गटाला वाटलं, अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टींना असं वाटलं का आपण विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीबरोबर जावे. त्यामुळे त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला. का दिला? का जव्हार गावचा विकास व्हावा, जव्हार गावच्या विकासासाठी त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे नक्कीच जव्हारकरांची कुठलीही दिशाभूल होणार नाही. कारण ते सुद्धा आमच्याबरोबर मित्रपक्ष म्हणून आमच्याबरोबर सोबत आले सत्तेमध्ये, ते फक्त आणि फक्त जव्हार गावच्या विकासासाठीच आलेले आहेत. त्यामुळे कुठलाही जव्हार शहरातील व्यक्ती किंवा कुठल्याही जव्हार वासियांच्या कुठल्याही प्रकारची दिशाभूल ही कुठेही होणार नाही आणि जव्हार गावचाच विकास होईल. फक्त एक बांधकाम सभापती म्हणून शेवटचा प्रश्न विचारतो. आपण या ठिकाणी वाटपमध्ये आपल्याला बांधकाम सभापती देण्यात आलेला आहे. सटागड साहेब, आपण काय बोलणार? मी सगळ्यात पहिले आमच्या जिल्ह्याचा आणि आमदार साहेबांचा आभार मानतो की त्यांनी माझ्याकडे ही मोठी जबाबदारी दिलेली आहे. आणि आता जसं अध्यक्षांनी आमच्या सांगितलेलंच आहे का जव्हारच्या विकासाच्या दृष्टीने जे पण आम्हाला कामं करता येतील त्या सर्व कामांवर आम्ही पहिले फोकस करणार आहे. आणि त्यामध्ये एक भर घालून असं सांगेल की आम्ही पर्यटन आणि रोजगारावर भरपूर जोर देणार आहे. त्यामुळे जो विश्वास माझ्यावर जो टाकलेला आहे जिल्ह्याने आणि आमदारांनी, त्याला मी 100% सार्थक उतरेल.